माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांड्या घाटे नका भरू येणे पोटे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी विठाला विठाला मागे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे येणे नका भरू पोटे विठाला 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 गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखिल गुरु करिना निदान भक्तवत्सल पंढरीश पांडुरंग ज्ञानी यांचा राजा कैवल्याचे मुकुटमणी सद्गुरु ज्ञानराज माऊली जाळोनी संसार वैष्णव अंगणी असे देहूचे प्रसिद्ध निवासी माझे तुकोबाराया शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे असे पैठण निवासी माझे नाथबाबा आणि ज्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग नाचावा असा ज्यांचा अधिकार असलेले माझे नामदेवराया आणि समस्त वारकरी संप्रदाय आणि त्यांचे सगळे अनुयायी आणि हा सगळा संत समाज पंढरीमध्ये हा सोहळा सतत 22 दिवस चालून हा उत्साह हा देखावा याचा जो आनंद घेणारे समस्त वारकरी या सगळ्यांना नमस्कार। सेवेसाठी निवडला वेळ फार कमी आहे भजनातही वेळ गेला पुरोहित उशीर झाला सगळ्यांना यायला अगदी तसं मला 2.25 तास लागते कीर्तन करायला पण अगदी 15 ते 20 मिनिटात गाडीत ते सगळं ना सेवेसाठी निवडला सगळ्यांचा परिचयातला काला प्रकरणातील जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग सगळ्याचा पाठाचा आहे सगळ्यांचा परिचित आहे। अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडा पर्याय देणं गरजेचं समजतो। अखंड 2-3 दिवसापासून चालत असलेली पायी वारकरी वारी याचं गेल्या वर्षीपासूनचं आयोजन आणि यावर्षी तर फारच भव्य दिव्य भूतो न भविष्यशी असा हा सोहळा गेल्या वर्षीपासून पांडवगडा नगरीतून हा केळापुरीत येतोय आणि त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं बदल भाऊ की गेल्या वर्षीपेक्षा डबल आणि हा सोहळ्याचा आनंद घेण्याकरता समस्त तालुक्यातील नाहीतर परिसरातील फार लांबून लांबून लोक आले। याचं समारोप वारकरी संप्रदायानुसार कुठलाही वारकरी सोहळा असो एक्का असो किंवा सप्ताह असो माऊलींना माहित आहे त्याची सांगता काल्याशिवाय होत नाही। तर मी गेल्या वर्षी काला झाला होता पण 1, 2, 4, 5 लोकांचा झाला होता
यावर्षी मदन भाऊंना मीटिंगमध्ये प्रत्यक्ष सांगितलं होतं का काला व्हायला हवा. त्याचा भव्य दिग्गज जेवढी वारी होते, जेवढी दिंडी सोहळा निघतो तेवढाच भव्य दिग्गज कालाही झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती. पण सगळ्याच गोष्टी असो, पुष्कळ लोक आले आहेत आणि कालाने या कीर्तनात या वारीची सांगता होत आहे. आणि त्या काल्याच्या प्रसंगावरील बोलासाठी माझ्याकडे ही सेवा आली आहे. मी फार मोठा कीर्तनकार नाही किंवा मोठा वक्ता नाही, छोटा मोठा गाणं नाही, छोटा मोठा वाजवणार सरांना माहिती आहे. ही सेवा माझ्याकडे आलेली आहे.